तर मित्रांनो, मी आता आहे लालबागमध्ये आयरन फिटनेस जिममध्ये. सकाळी मी 6:45 वाजता मी मुंबईमध्ये पोहोचलो. कारने गावावरून मुंबईला आलोय आणि आज रात्री म्हणजे 12 तारीखला पहाटेची 1:45 वाजताची फ्लाईट आहे मुंबईवरून बँकॉकला. आणि ही बँकॉकला मिस्टर युनिव्हर्स 2026 ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेसाठी आपली इंडियन टीम पॉवर लिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंग एकूण 80 जणांची मोठी टीम आता बँकॉकला निघणार आहे रात्रीसाठी. तर मित्रांनो, खूप मोठी जर्नी होती या प्रिपरेशनची आणि ही स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. मिस्टर एशिया होते आणि यावर्षी मिस्टर युनिव्हर्स आहे, त्याच्यावरची लेवल आहे. वर्ल्डचे सगळे बॉडी बिल्डर्स, वर्ल्डचे सर्व देश 23 देश पार्टिसिपेट करणार आहेत. आणि या पार्टिसिपेट करताना आपलं सिंधुदुर्गचं नाव, कोकणचं नाव, महाराष्ट्राचं नाव आणि आपण इंडियाचं नाव हे सगळं घेऊन आज आता आपण बँकॉकमध्ये आज रात्री पॉवर लिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंगची टीम ही आता बँकॉकला रवाना होत आहे. सो मित्रांनो, आत्ताचा हा माझा इंडियामधला शेवटचा वर्कआउट सेशन आहे. त्याच्यानंतर मग मी घरी जाईन आणि नंतर मग रात्री तयारी करून एअरपोर्टला पोहोचेन. सो थोडा वेळ वर्कआउट करूया. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे सांता क्रूजवरून एअरपोर्टच्या दिशेने. सर्व आता एकत्र जमलो, इंडियाची जर्सी घातली आहे आणि आता मी एअरपोर्टसाठी निघतो. चला, चलो बँकॉक. तर मित्रांनो, बोर्डिंग पास आपल्याला भेटलेला आहे आणि आता आपण इमिग्रेशनच्या ठिकाणी जातोय. आणि आपल्यासोबत सरांची पहिली ट्रिप आहे, त्याच्यामुळे सर कन्फ्यूज आहे. तर आता आपण जातोय इमिग्रेशनच्या ठिकाणी, इमिग्रेशन करू आणि त्याच्यानंतर मग आपण पुढच्या प्रोसेसला जाऊ. सो चला. इसको यही बोली 7 years and traveling alone. But now you're not coming, now you're with us. So So it makes a vast difference. इसका वो किधर हुए क्या पता नहीं था. मैं बोली पहले मैं सब चेकिंग बुकिंग करती, लेकिन वो स्ट्रेस होता है. ये चेकिंग बुकिंग बराबर होना चाहिए, वो सब बराबर होना चाहिए. उसके बाद ना वो सिक्योरिटी चेक, इसमें मेरा कुछ सामान रहता है, एग्जिट टाइम कुछ ना कुछ होता ही है मेरा. क्या होता है तुम्हारा टॅक्सीचा किती फायदा फायदा झाला बघा. आणि तुम्ही सगळे लाईन बघतोय आम्ही. मित्रांनो, हा आपला विश्वनाथ आहे, आपल्या सिंधुदुर्गातला वैबॉडीमधला आणि आपल्या वैबॉडी श्री कॉम्पिटिशनमध्ये पण उतरलेला. तर याने खूप मदत केली आहे आपल्याला. इसको लोग कैसे रिएक्ट कर रहे हैं? ऐसा लग रहा है कि सच में मतलब बहुत रिस्पेक्ट मिल रहा है कस्टमर, मतलब जितने भी लोग एयरपोर्ट में ऐसा लग सब रिस्पेक्ट दे रहे हैं. हमें बिना लाइन के भी एंट्री दे दिया. इमिग्रेशन किया इमिग्रेशन स्पेशल. तर खूप भारी वाटतंय. आणि इमिग्रेशनला पण आम्हाला थांबवलं नाही. पहिल्या प्रेफरन्सने सगळ्या इंडिया टीम म्हणून आम्हाला पहिला प्रेफरन्स दिला आणि इमिग्रेशन पण व्यवस्थित झालंय. तर आता आम्ही ड्युटी फ्री एरियामध्ये आहोत आणि बोर्डिंग पास भेटलेला आहे. आता गेटच्या जवळ जाऊ आणि त्याच्यानंतर मग विमानात बसू. आता आपण निघालो आहोत गेटकडे. हे अदानीचं लॉन्च आहे. गेटकडे चाललोय आपण आणि त्याच्यानंतर मग आपण प्लेनमध्ये बसणार आहोत. बोर्डिंग सुरू होईल 12 वाजता. आत्ता वाजलेत 11:30 आणि आता आपण गेटच्या दिशेने निघालोय. पहिल्यांदा आपण बोर्डिंग पास घेतला, त्याच्यानंतर इमिग्रेशन केलं आणि आता आपण गेटकडे निघालोय. चल, थँक्यू. भेटू 18ला. बाय बाय. तर मित्रांनो, आता बोर्डिंग सुरू झालं आहे आणि आता आम्ही लाईनमध्ये आहोत. आता आम्ही बस बोर्डिंग आहे आपलं
बस आपल्याला विमानापर्यंत घेऊन जाईल. सो आता आपण लाईनमध्ये आहोत आणि थोड्याच वेळात बसमध्ये बसून आपल्या विमानाकडे जाऊ आणि नंतर मग गोइंग टू बँकॉक. चला. बॉडी बिल्डिंग. घेऊन जाऊ सगळ्यांना. आता किती 2 मिनिटच राहिले. फोटो चांगलं आहे सर. कसं वाटतंय? एकदम मस्त. कशी प्रोसेस झाली? चांगली झाली प्रोसेस, काही अडथळा नाही आला. तर मित्रांनो, आता आपण निघालोय, बसलोय सीटवरती आणि थोड्याच वेळात आता आपण फ्लाय करणार आहोत. वेलकम टू वेलकम टू बैंकॉक. वेलकम टू बैंकॉक. सर बहुत खुश है आज थाईलैंड पहुंच के. क्यों? वो उनकी दिल की बात हमें नहीं बताना चाहता. तुमने भोजन अच्छा करोगे इस उम्मीद पे मैं खुश हूँ. क्या? थैंक यू. गुड मॉर्निंग. थायलंडला उतरलो आहे बँकॉकला आणि आता इमिग्रेशन करून आपण आता बॅगेज कलेक्ट करतो आहे. आपली बॅग ही 23 बेल्टवर येते आणि त्याच्यानंतर आम्ही सिम घेऊ आणि नंतर मग आपल्याला गाडी येणार आहे ना याला विमान. तर चला. तर आता आम्ही सिम कार्ड घेतो आहे. आम्हाला तिघांना 450 बातला 3 सिम कार्ड पडलेत आणि डिस्काउंटमध्ये भेटलेत.
तर मित्रांनो, आता आपण जातोय वेट चेक करण्यासाठी आणि रजिस्टर करण्यासाठी, कारण आजचा पहिला दिवस आहे बँकॉकमधला. सकाळी आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे आणि त्याच्यानंतर मग चेक इन केलं, थोडा वेळ रेस्ट घेतली आणि आता आम्ही कॉम्पिटिशन ज्या ठिकाणी आहे तिथे वेट द्यायला जातोय. सगळी टीम एकत्र झाल्यानंतर आम्हाला न्यायला गाडी येईल आणि त्या गाडीत बसून आम्ही त्या कॉन्फरन्स हॉलच्या तिथे जाऊ आणि नंतर मग वेट देऊ. त्याच्यानंतर बघूया काय सीन होतोय. थोड़ा घबराया था, जो वेट सोचा है वो अगर वेट आया तो मजा आ जाए. उसके लिए पानी नहीं पिया 2 दिन से. कितना वेट चाहिए? बिलो 70. ठीक है. क्यों वाटते ना माझं काय भीती वाटते तुला? मैम, कैसा लग रहा है हमारे साथ आके आपको? और 2-3 दिन है और 2 दिन. चिल्लाते रहते अच्छा लगता है. मुझे कोई ना बाकियों के लिए कोई मिलेगा ना तो मुझे अच्छा लगेगा. तो अमित सर सबसे बेस्ट आदमी है इन सब चीजों में डांटने के लिए. तो नहीं तो सर आशीष सर तो हमारे साथ आए ही. हम लोग ने कितना सारे एक साथ ना सर्टिफिकेट लिख के हाँ सर्टिफिकेट के टेंशन ले लेके सर्टिफिकेट का वो जो है ना कॉम्पिटिशन एंड होने के टाइम का वो सर्टिफिकेट लिखने में क्या स्ट्रेस में हम लोग नहीं होता मुझसे. आपके साथ रहेगी तो मैं भी सीख जाऊंगा. और अमित सर को क्या टेंशन निकालो. हाँ बेस्ट निकालो. और जरूरी है ना. जूनियर का हाँ सब जूनियर का मास्टर का निकालो पापा. पगार मिलता है हम लोग उसको. जितने भी यहाँ लोग आए हैं, मैं चाहूंगा अपना बेस्ट दें. सभी के लिए मेरी मंगल कामनाएं, सभी एथलीट्स के लिए. तो बहुत बहुत शुभकामनाएं. कल हमारी गेम होने वाली है, तो बहुत बहुत शुभकामनाएं. तर आम्ही आता जेवायला आलो आहे आणि आता जेवणार आहोत आणि बसने हॉटेलमध्ये जाणार आहोत. Kushbu is Indian name. My Thailand name is Pat. P-A-T. Yes, that is my Thailand name. Yes, Pat. So tomorrow I already informed to the hotel. 5:30 morning call. 6 o'clock you coming down to take breakfast on the 3rd floor. Okay? Breakfast start from 6. And then 6:30 sharp the bus will leave. Okay na? Otherwise you will not be at the AIT on time. 6:30. 6:30 leave. 6:30. 6:30. If you want to come to the bus, you come. If you don't want to come, no problem. Catch a taxi. Taxi very cheap. 600, 700 is nothing. But if you think, Kushbu, it's very expensive. Come to the bus, it's free. Right? Am I right? Yes. That's why. Very simple. Life is very simple. Late is late. तर मित्रांनो, आता जेवून वगैरे आता रूममध्ये जातोय. तर असा होता संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ. आणि आता आम्ही बँकॉकला पोहोचलोय, जेवलोय आणि आता झोपतोय. तुम्हाला एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या स्पर्धेत मिस्टर युनिव्हर्स 2026.